जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगत्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं वित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. 11व्या स्कंदाची अवतरणिका. 11 स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाचे. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोध्यायी. हंस सनकोपदेश 13 भक्तियोग ध्यानविधी 14 सिद्धी विभिन्न लक्षण 15 विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 29व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माजी. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात.
श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. आज कालच्या सारखीच तिथी आहे, श्रावण शुद्ध अष्टमी, सके 1947. काल आपण दिनविशेषामध्ये पाहिलं की म्हणजे समर्थांना जो प्रभू रामचंद्रांकडून अनुग्रह झाला तो दिवस म्हणजे कालचा किंवा आजचा श्रावण शुद्ध अष्टमी. त्याचप्रमाणे मिरज मठाची स्थापना जी आहे ती आजच्याच दिवशी झाली समर्थांच्या कृपेने. मिरजमध्ये रामदासी मठाची सुरुवात आणि त्यामध्ये वेणाबाई या मठपती म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्या तिथला कारभार पाहू लागल्या. आता आजचा जो आपला अध्याय आहे हा पूर्ण स्कंद जो आहे त्याला मुक्तिस्कंद म्हणतात. याचा विषय म्हणजे मुक्ती. आणि मुक्ती म्हणजे जीवाला मुक्ती मिळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि ते त्याने कसं वापरावं आणि कोणत्या मार्गाने गेल्यानंतर तो भगवंताला प्राप्त होईल. एकदा भगवंताला प्राप्त झालं तर धामम परमम मम, आणि तिथून परत येण्याची काही सोय नाही, कारण आपण भगवंताशी एकरूप होतो. थेंबुटा सागरी मिळाला तसं तो थेंब जेव्हा स्वतःला थेंब आहे असं म्हणतो तेव्हा तो त्या समुद्राच्या अथांगतेपासून दूर होतो आणि स्वतःला सीमित समजतो. जरा शरीर आपलं आहे ते सीमित आहे, पण भगवंत जो असीम आहे, निसीम आहे, तो सगळ्या सीमांच्या पलीकडे आहे. मग तो जर मी असेल तर मला या सीमांचं बंधन का असायला पाहिजे. आणि काल आपण पाहिलं बंधन आणि मोक्ष. बंधन म्हणजे काय, विषयांकडे धाव म्हणजे बंधन आणि विषयांपासून निवृत्ती म्हणजे मोक्ष. अगदी सोपा मार्ग त्यांनी सांगितलं कालच्या अध्यायामध्ये. आता आज आपल्याला जे पाहायचं आहे ते ज्ञान, भक्ती आणि यम नियमादी साधनांचे वर्णन. मुक्तीसाठी जी साधनं दिलेली आहेत त्यामधलं एक साधन म्हणजे ज्ञान, दुसरी म्हणजे भक्ती, आणि या ठिकाणी तिसरं जे सांगितलं यम नियमादी म्हणजे अष्टांग योग जे आहे त्याबद्दलचं वर्णन जे आहे ते आजच्या या 19व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी प्रत्येक अध्यायामध्ये जवळपास पहिला श्लोक जो आहे तो भगवंत श्री भगवानुवाच असंच आहे. म्हणजे जेव्हा वक्त्याला श्रोत्यांच्या ठिकाणची नम्रता, त्याच्या ठिकाणची व्याकुळता, त्याच्या ठिकाणची शरणागती आणि त्याचा भाव जेव्हा वक्त्याच्या लक्षात येतो तेव्हा वक्ता तो श्रोता आता खरा श्रोता होण्यासाठी लायक आहे आणि त्याच्यासाठी सगळी लक्षणं त्याच्यामध्ये मला दिसतात असं जेव्हा वक्त्याच्या लक्षात येतं तेव्हा वक्ता श्रोत्याच्या मनात असलेले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वतःहून तो सुरुवात करतो. तसं या ठिकाणी अनेक अध्यायांमध्ये श्री भगवान वाचनपासूनच सगळे अध्याय सुरू झालेले आहेत. आता या ठिकाणी जे सांगतात की ज्ञान आणि भक्ती, सुरुवातीला आपण ज्ञान आणि भक्ती यातला फरक जो आहे तो आपण लक्षात घेऊ. ज्ञान म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय. आपण जे चतुश्लोकी भागवताचे श्लोक म्हणतो त्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानम परमगुह्यम्ये, त्याची सुरुवात ज्ञानापासून आहे. ज्ञानम परमगुह्यम्ये यद विज्ञान समन्वितम, म्हणजे अनुभव, भक्ती आणि साधन. त्या भक्तीसाठी जे साधन आहे ते साधन याने युक्त, म्हणजे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच आपल्याजवळ असल्या तर गोपनीय ज्ञान जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. आणि मग माझा जेवढा विस्तार आहे, माझे जेवढी लक्षणं आहेत, माझी जितकी जशी रूप आहेत, गुण आणि लीला आहेत, त्याच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने अनुभव घे. म्हणजे दोन गोष्टी, ज्ञानही सांगितलं आणि अनुभव जो आहे तो सुद्धा सांगितला. आता ज्ञान म्हणजे माहिती असणे आणि अनुभव म्हणजे प्रत्यक्ष आपल्या आचरणामध्ये आपण जे शिकलो त्याचा अनुभव घेणे. समर्थच सांग त्याला विज्ञान म्हणतात. समर्थ आपल्याला एका ओळीमध्ये म्हणतात, विद्या उदंडचे शिकला, प्रसंगमान चुकतचे गेला, तरी मग ते विद्याला कोण पुसे. भरपूर विद्या आहे, सगळं आहे, पण आधी साधं उदाहरण छत्री आहे, बरोबर आहे, आपण घेऊन चाललो, जोरात पाऊस आला, आता ती छत्री कशी उघडावी हेच जर माहीत नसेल तर मग ती माझ्याकडे छत्री आहे आणि मी आत्ताच आणली आणि इम्पोर्टेड आहे, त्याचं बटन कुठे तेच माहीत नाही, मग उपयोग काय त्या छत्रीचा. तसं विज्ञान जे आहे ते तेवढंच महत्त्वाचं आहे. समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. ते भाग्यपुरुष, समजणे म्हणजे ज्ञान आणि वर्तणे म्हणजे त्याचं विज्ञान. म्हणून ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही आपल्याजवळ असलं पाहिजे. आणि अनेक मार्गामध्ये ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्म आहे, अशा सगळ्या गोष्टी भगवंताने सांगितल्या.
आता गीतेच्या एकेका अध्यायाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, कर्मसन्यास योग आहे, अक्षर ब्रह्मयोग आहे, असे अनेक ठिकाणी आणि प्रत्येक अध्यायाच्या नावामध्ये योग शब्द आहे. तो योग म्हणजे भगवंताशी जोडणं, भगवंताशी जोडल्या जाणं, भगवंताशी एकरूप होणं, म्हणजे त्याचे हे सगळे अनेक मार्ग आहेत. जसं नदी आहे ती अनेक प्रवाहांनी, अनेक नद्यांच्या ह्याच्यानी ती समुद्राला जाऊन मिळते, तसं या ठिकाणी मार्ग जरी भिन्न असले तरी अंतिम गंतव्य जे आहे ते भगवंताची प्राप्ती, सायोज्य मुक्ती किंवा भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होणं आहे. हे ज्याला समजलं तो मार्ग त्याचा कोणता का असेना, त्या नदीचं नाव काही का असेना, शेवटी ती सागराला जाऊन मिळते. यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. सगळे देव जरी वेगवेगळे असले, आता देवांची निर्मिती काय आहे ती, तो सगळा भाग जो आहे तो खूप आपण समजून घेतला, त्याला म्हणायचं ज्ञान. आता ते जे आपल्याला ज्ञान झालं त्याचा विसर न पडता त्याचा अखंड सेविलेचे सेवावे, अन्न घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. असं जर केलं तर त्या त्या प्रसंगी आपल्याला त्या त्या गोष्टीची आठवण होईल आणि आलेल्या प्रसंगातून, आलेल्या संकटातून, आलेल्या समस्येतून आपण बाहेर पडू शकतो. त्याचा कुठलाही प्रभाव आपल्यावर होणार नाही. म्हणून आता इथं सांगतात की फक्त तर्कावर अवलंबून न राहता. आता तर्क एक शब्द आहे. तर्क म्हणजे मला असं वाटलं दार मी चांगलं बंद केलं, मला असं वाटलं मी कुलूप छान लावलं, पण शेवटी लक्षात आलं की ते कुलूप मी लावलंच नाही. किल्ली जी फिरवली ती सगळी तशीच, म्हणजे न समजता अंधारामध्ये फिरवली, ते कुलूप लागलंच नाही आणि शेवटी चोरी झाली. म्हणजे आता हे तर्क सगळे तर्कच होते की मी बरोबर लावलं की नाही. तसा तर्क या ठिकाणी काय आहे की कुठलीही गोष्ट, कुठलाही सिद्धांत सांगितला की तो आपण तपासून पाहणं ही पहिली गोष्ट आहे. पण एक तर्क केला की ते सांगतात ते बरोबर आहे का, म्हणजे आपण जसे फाटे फोडत गेलो तर त्या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. आणि तिथे काय पाहिजे की नम्रता पाहिजे. आपण आपलं जे काही स्टेटस आहे, आपलं शिक्षण आहे, आपलं काय समाजामधलं स्थान आहे, या सगळ्या गोष्टी सोडून एकाग्रतेने ते श्रवण करणं आणि ते श्रवण केल्यानंतर जे श्रवण केलं त्यावर मनन करणं, चिंतन करणं आणि त्या चिंतनाप्रमाणे विचार करत राहणं. नेहमी मनामध्ये तेच, आज आपण काय ऐकलो, आजचा दिवस पूर्ण झाला, रात्री झोपत आहोत, तर दिवसभरात आपण कोणती सत्कर्म केली, असं जर आपण नेहमी करत गेलो, सगळे बॅलन्स शीट प्रत्येक दिवसाची मांडत गेलो, तर निश्चितच आपल्याला हे आयुष्य, हा देह, हा प्रॉफिटेबल आहे हे लक्षात येईल. आणि ते जर नाही आलं तर मग काय, जन्म दुःखाचा अंकुर. समर्थ जे 3ऱ्या दशकात सांगतात ते सगळं आपल्या अनुभवाला येतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात खूप उपनिषदाचं ज्ञान प्राप्त केलं, अनेक उपनिषदाचे दाखले दिले, शास्त्राचे ज्ञान प्राप्त केले, पण आणि आत्मसाक्षात्कार करून घेतला. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हे सगळं विश्व माझ्यावर अवलंबून आहे आणि मीच या विश्वाचा एक आधार आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि दुसरं काय समजायला पाहिजे की जे काही आहे या जगामध्ये ते सगळी माया आहे आणि त्या मायेचा पती जो आहे तो मी आहे, ती माझ्या अधिष्ठानावर निर्माण झालेली आहे. याला म्हणायचं ज्ञान. हे सगळं समजणं म्हणजे ज्ञान. आता दुसरा भाग आहे की त्याची प्रचिती आपल्याला आली पाहिजे आणि ती प्रचिती आपल्याला भगवंताच्या या सगळ्या लीला जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती आपल्याला ते प्रचिती येते की तोच भगवंत सगळीकडे आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. आणि जो जशा प्रकारे माझं भजन करेल त्या प्रकारे मी त्याला त्याचं फळ देतो, असं भगवंतसुद्धा सांगतात. आता इथे ज्ञान आणि विज्ञान याच्याबद्दल गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत. काही श्लोक आपण या ठिकाणी पाहूया. आता ज्ञानयोग जर म्हटलं, आता इथे एक श्लोक पुढचा असा आहे, ज्ञानी प्रियतमो अतो मे ज्ञाने नासौ बिभर्ती माम. ज्ञान आणि विज्ञान संपन्न असलेले सिद्धपुरुषच माझ्या रूपाला येऊन पोचतात, ते माझ्या स्वरूपाला जाणतात. ज्ञानी मला अधिक प्रिय आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आता ज्ञानी अधिक प्रिय आहे आणि दुसरीकडे म्हणतात भक्त अधिक प्रिय आहे. आता हे दोघांमधलं जे का कॉन्ट्रोवर्सी आहे किंवा जे काही विरोधाभास आहे तो आपल्याला विरोधाभास वाटतो, कारण आपलं ते अज्ञान आहे. शेवटी मार्ग सगळे वेगवेगळे असले तरी पण शेवटी गंतव्य हे भगवंताच्या चरणी जाऊन पोचणं हेच आहे. ज्ञानी प्रियतमो मतो.
आता ते म्हणतात की एका श्लोकामध्ये नान्यो अर्थो मदृते प्रियः, की माझ्याशिवाय दुसरा कोण्याही पदार्थावर तो प्रेम करत नाही. असा जो भक्त आहे तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. नान्यम जाने नैव जाने न जाने, हे जे म्हटलेलं आहे ते हेच आहे की ते इतर पदार्थांवर प्रेम करत नाही. मदृते प्रियः, मदृते म्हणजे माझ्याशिवाय त्याला कुठलीहीच गोष्ट आवडत नाही. तत् श्रवणम, तत् कीर्तनम आणि तत् चिंतनम. आणि मग समर्थांच्याकडे आपण लक्ष दिलं तर समर्थ आपल्याला सांगतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाचे आपण या नावात ज्ञान. अहम ब्रह्मास्मी, मीच ते ब्रह्म आहे, आणि ह्याचंही अनुभूती येणं याला म्हणायचं विज्ञान. आणि मग म्हणतात, या एका श्लोकामध्ये इथे म्हणलेलं आहे की विज्ञानाबद्दल सांगताना आपण बऱ्याच गोष्टी लहानपणापासून शिकतो, शाळेमध्ये शिकतो. आता ते शिकवताना आपले शिक्षक त्याचा उपयोग काय करायचा जीवनामध्ये हे सांगत नाहीत, आणि त्यांनी जे शिकवलं ते जर आपण लिहिलं तर आपल्याला मार्क मिळतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त काय लिहिलं तर मार्क मिळत नाहीत. सरळ सरळ हिशेब. आता आपण एक प्रमेय गणितामध्ये शिकलो, त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. एक होता आपल्याला, एक थेरम होता गणितामध्ये. आता याचा उपयोग जीवनामध्ये कसा करावा हे काही शिक्षकांनी शिकवलं नाही, पण जेव्हा हे सगळी विद्या संपादन केली तेव्हा त्याचा काहीतरी उपयोग असला पाहिजे, असा जेव्हा माणूस मुळामधून विचार करतो तेव्हा त्याला त्याचं उत्तर सापडतं. कारण जिज्ञासा ही आतून निर्माण झाली पाहिजे, तर तो जिज्ञासा, ती जर जिज्ञासाच नसेल तर मग काय होईल? अज्ञेना उत्तम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः, गीतेमध्ये म्हणलेलं आहे. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः, अज्ञानेनावृत्तम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. जंतवः म्हणजे जीव जो आहे, साधारण जीव, म्हणजे आता आपण आपल्या संदर्भात आपण म्हणायचं तेन मुह्यंती जंतवः. मुह्यंती म्हणजे तो त्याकडे वळतो, ते त्याला आवडायला लागतं. काय आवडायला लागतं? अज्ञानेना आवृतम ज्ञानम. ज्ञान मुळामध्ये आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे हे मुळामध्ये आपल्याला माहीत आहे, पण अज्ञानामुळे त्यावर जे झाकण आहे, त्यावर जे आवरण आहे, त्यामुळे ते ज्ञान झाकलेलं आहे. आणि झाकल्यानंतर जे काही ज्ञान असेल त्याला अज्ञान म्हणतात, आणि त्यालाच म्हणतात पाहावे आपणासे आपण या नावात ज्ञान. त्रिकोणाचं जसं होतं तसं की 2 बाजूपेक्षा तिसरी बाजू जी कमी असते. मग आपण रस्त्याने जाताना काही इकडून गेलं तर थोडंसं लांबता रस्ता आहे म्हणून आपण शॉर्टकटने जाऊ आपण असं म्हणतो. अनेकदा आपण हा शॉर्टकट आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा, प्रपंचातसुद्धा वापरतो. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. त्याने जे मार्ग दाखवून दिलेले आहे त्या मार्गाने जाणं. महाजनो येन गतस्थ पंथा. महाजन, मोठमोठ्या सत्पुरुष साधू जे आहेत ते ज्या मार्गाने गेले आणि ज्या मार्गाने त्यांना भगवंताची प्राप्ती झाली त्या मार्गानेच आपण गेले. तत्तत् देवे तरो जनः. देव आणि इतर जनांनी त्याच मार्गाने गेलं पाहिजे. आता इथे सांगितलं, आता गंमत कशी आहे की शिवपुराण म्हटलं की शंकराचं मोठेपण त्यामध्ये पूर्ण पुराणामध्ये येतं. विष्णू पुराण म्हटलं की विष्णूचं मोठेपण येतं. दत्तपुराण असेल, देवी पुराण असेल, कुठलंही पुराण घेतलं. आता पुराणाचा शब्दाचाच अर्थ पुराणाम अपि नवम. पुरा म्हणजे जुनं, सगळ्यात जुनं असणारं हे पुराण आहे कोणतंही पुराण. आणि इतकं जुनं असूनही ते प्रत्येकाला प्रत्येक वेळेस त्याचा अभ्यास करताना, ऐकताना, श्रवण करताना ते नवीनच आहे असं वाटतं. 20 दशकं 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेष कळू लागे. हेच समर्थानं सांगेल. तोच दासबोध अनेकदा वाचल्यानंतर आत्तापर्यंत इतक्यांदा मी वाचला पण हे माझ्या कधीच लक्षात आलं नाही. हे जेव्हा माणसाच्या लक्षात येतं तेव्हा आता त्याला खरा दासबोध समजायला लागला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मला समजायला लागला असं म्हटलं की मग तिथं धोका आहे. समर्थांच्या कृपेने तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे असा भाव अखंड असला तर मग दासबोध असो किंवा कुठलाही सद्ग्रंथ असो तो आपल्याला समजणं अवघड होणार नाही. कारण माझा मीपणा जो आहे तो मी टाकून भगवंत आता फक्त तूच आहेस आणि तूच मला हे सगळं सांगू शकतो, तूच मला हे स्पष्ट करून सांगू शकतो. हीच अवस्था उद्धवांची या एकादश स्कंधामध्ये आहे. आणि म्हणून उद्धवाच्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर उद्धवानी न विचारताही भगवंत उद्धवावरील प्रेमामुळे देत आहेत. हा पूर्ण एकादश स्कंध असाच आहे. आता ते म्हणतात
की ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे. जसं मी म्हटलं शिवपुराणात शंकराचं महत्त्व, विष्णुपुराणात विष्णूचं महत्त्व, तसं म्हणतात की ज्ञान जे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या ज्ञानामुळे काय होतं, ऋते ज्ञानात न मुक्तीही, संस्कृतमधली ही म्हण आहे. जसं आपण म्हणी म्हणतो तसं ऋते ज्ञानात न मुक्तीही, की ज्याला मुक्ती पाहिजे आहे त्याला ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपाद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. गीतेमधला श्लोक आहे 7व्या अध्याय. स महात्मा सुदुर्लभा. कोणता महात्मा दुर्लभ आहे? हजारो लाखोमधनं एखादाच असतो जो वासुदेव सर्वम इति, सगळीकडे तोच वासुदेव नटलेला आहे हे समजणारा, याचा अनुभव घेतलेला. कारण त्याचा अनुभव न घेता त्याचं ज्ञान घोकंपट्टी असणारे खूप असतात. पण जसं एखाद्या बाजारातला सौदा असेल त्याला एक इसार पावती करतात आणि मग शेवटी त्याचं फायनल पेमेंट झालं की मग त्याचं सेल डीड वगैरे असतं. पण इसार पावती हे भागवत कथेची पण असते, शिवपुराण कथेची पण असते, कुठल्याही प्रकारची असते. याचाच अर्थ काय की या सगळ्या कथा जे सांगतात ते कथा सांगणं जे आहे ते लौकिकाच्या उद्देशानेच आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी नाही. तो एक व्यवसायच झालेला आहे. पण मागणे काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. आणि आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी. असं जे समर्थ म्हणतात की फक्त तुम्ही माझ्या मागे तुम्ही भजन करा, रामाचे भजन करा. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, या कारणे तू आधी केलेच पाहिजे. हे समजलं की मग त्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये रूपांतर होतं. आता या श्लोकात इथे सांगतात तपस्तीर्थम जपो दानम पवित्राणि तराणी च नालम कुर्वन्ति ताम सिद्धिम या ज्ञानकलया कृता. आता ज्ञानाच्या एका अंशाने, वर्तुळाचा जो एक केंद्रबिंदू असतो त्यामध्ये सगळे अंश किती असतात? 360. ते एका अंशानं स्थितो जगत असं भगवंताने म्हटलं. त्या 360पैकी एका अंशावर हे सगळं ब्रह्मांड जेवढं तुम्ही विचार कराल आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते सगळं एका अंशावरच स्थित आहे. आणि बाकीचं सगळं तिथेसुद्धा मीच आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो शिष्येत सोऽस्म्यहम्. हे जे आपण चतुश्लोकी भागवता म्हणतो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग म्हणतात की ज्ञानाच्या एका अंशाने सुद्धा जी सिद्धी मिळू शकते ती कोणत्याही प्रकारची तपश्चर्या केली काय, तीर्थयात्रा केली काय, जप केला काय, दान दिलं काय किंवा अन्य कोणत्याही पवित्र क्रियांनी पूर्णपणे मिळत नाही. हा पूर्ण स्कंद जो आहे खूप विचार करण्यासारखा आहे आणि यातून खूप काही घेण्यासारखं आहे. मग काय नालम कुर्वंती, नालम म्हणजे न अलम, अलम म्हणजे पूर्ण. देवाला बसल्यानंतर वाढू का, अजून वाढू का आपण घेतो आणि मग म्हणतो अलम, अलम म्हणजे पुरे झाला आता नको मला. न अलम ना अलम ना अलम कुर्वन्ति ताम सिद्धिम. मग ती सिद्धी मला कशी प्राप्त होईल की जे एका ज्ञानाच्या एका अंशाने मला ते प्राप्त होतं. ते जप करा, तीर्थयात्रा करा, तपश्चर्या करा, त्यातून सुद्धा प्राप्त होणार नाही. दशक 6 समास 7 सगुण भक्ती, तिथेसुद्धा अशाच प्रकारे प्रश्न त्या शिष्याने विचारले आणि समर्थ त्याचं उत्तर देतात. तरी का पाहिजे भजन केले? म्हणजे एवढं सगळं जर नाशवान आहे सगळं आहे तर भजन का करायचं, जप का करायचं? तेच या श्लोकामध्ये सांगितलं की याने मिळणार नाही, त्याने मिळणार नाही, पण ते ज्ञानानेच प्राप्त होणार आहे. आता आपल्या धर्मामध्ये, सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. ज्याला जो मार्ग चांगला वाटतो, आवडतो आणि माझ्या मनाला तो पटला, म्हणजे ही सगळी सोय आपल्याकडे आहे. म्हणजे हे सगळे चॉईस आहेत आणि यामधनं आपण सिलेक्ट करू शकतो मी कोणत्या देवाची आराधना करायची. आता दुसऱ्या धर्मामध्ये हे नाही, मी जे सांगितलं तेच. पुन्हा शब्द विचारत नाही, प्रश्न विचारायचा नाही, पण अंदासारखं त्याचं अनुकरण करायचं. आपल्यामध्ये आपण तो भाग आपण ग्रहण करू शकतो आणि त्याप्रमाणे आचरण करू शकतो. म्हणून विज्ञान या ठिकाणी उद्धार सांगतात तस्मात् ज्ञानेन सहितं ज्ञात्वा स्वात्मम् उद्धव ज्ञानविज्ञान संपन्नो भज माम भक्तिभावितः. ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन तू भक्तिभावाने माझे भजन कर असे भगवंत उद्धवांना सांगतात. आता या ठिकाणी छान श्लोक दिलेले आहेत. देह, इंद्रिय आणि देवता 3 भाग. देह, इंद्रिय
आणि देवता, आणि यांचा सगळा समूह जो आहे त्याला आपण शरीर म्हणतो. आता हे सगळंच माया आहे. आता शरीरच माया आहे, तर देह माया असणार आहे, इंद्रिय माया असणार आहे, आणि देवतासुद्धा माया असणार आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाशयक परब्रह्म. आपला जो निलंगा इथं मठ आहे, आनंद स्वामीचा मठ, त्या मठामध्ये पारायला गेलो असताना संध्याकाळच्या प्रवचनामध्ये ही ओळी माझ्या बोलण्यामध्ये आली. त्याचा खूप लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यामध्ये. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. आता ते सगळे भगवान शंकराचे भक्त होते, त्यांना हे पटणारच नाही की शंकराचा सुद्धा नाश होतो. पण त्यांना ते पटवून द्यावं लागतं, आणि ते पटवून देण्यासाठी आपल्याकडे ती कला पाहिजे, वक्ता कसा पाहिजे, तो दृष्टांत कुशल पाहिजे. हे सगळे जे भागवतामध्ये सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास पाहायला पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला वेल रेड म्हणतात. वेल रेड म्हणजे अनेक ग्रंथाचा अभ्यास करून त्याचं तात्पर्य ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे उपदेश किंवा दुसऱ्याला आपण सांगितलं पाहिजे. तसं इथे ते म्हणतात की ही शरीरच जर केवळ माया आहे, आणि त्याबरोबर तू आश्रय घेतला आहेस कोणाचा? शरीराचा. आता आपण कशाचा आश्रय घेतला? जे असत्य आहे त्याचाच आश्रय घेतला. असत्याचा आश्रय घेतल्यावर तर सत्यापर्यंत आपण पोचू शकत नाही. जे आधी असत नाही, शेवटी असत नाही, आणि फक्त मध्येच असतं ते शरीर आहे. जन्म माझा झाला त्या दिवशी हा शरीर प्राप्त झालं, मृत्यू होईल तेव्हा हे शरीर सोडावं लागणार आहे. आता त्याच्या सत्यतेबद्दल मी किती भरोसा ठेवावा? रेल्वेच्या डब्यात बसलो तेव्हा जिथे प्रवास सुरू झाला तिथून जिथे पोहोचायचं तिथपर्यंत तो डब्बा माझा आहे, तो डब्बा माझा आहे, आणि आमच्या डब्यामध्ये असं होतं, आमच्या डब्यात आम्ही हे केलं, असं जे प्रवासभर आपण म्हणत राहतो, तो प्रवास संपल्यानंतर मात्र आता मी त्या डब्यातून खालीच उतरत नाही, असं होतं का? नाही होत ते. तसंच या ठिकाणी आहे. देह आपल्याला त्या त्या कर्मानुसार प्राप्त झालेला आहे. आता या देहामध्ये सुद्धा विकार असतात. आता ते विकार जे आहेत देहाचे, ते सुद्धा वेदांतशास्त्रामध्ये सांगितले. निरुक्त 6 जे वेदांतशास्त्र आहेत त्यामधल्या निरुक्तामध्ये हे सांगितले. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती इति षट्विकारः. स्थूल देहाचे 6 विकार सांगितले. सोपे आहेत हे सगळे. आता त्या प्रत्येकाचं विश्लेषण करत गेलं तर खूप विस्तार होईल, जे आपण वाचावेत अगदी मुळामधनं. ह्या सगळ्या गोष्टी अस्ति म्हणजे आहे, जायते म्हणजे हळूहळू ते जन्माला येतं, आणि मग वर्धते वाढत जातं. लहान मूल जसं जन्माला येतं, वर्धते विपरिणमते त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काही फरक होत राहतो. अपक्षीयते आणि हळूहळू ह्रास होत जातो, आणि विनश्यती हे 6 विकार देहाचे आहेत. पण माझ्या ठिकाणी असे कुठलेही विकार नाहीत भगवंत सांगतात. आता उद्धवाने या ठिकाणी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाने ते म्हणतात की या संसाराच्या या सगळ्या मार्गावर, या घोर संसार मार्गावर मी तिन्ही तापाने होरपळून गेलो आहे, दुःखी झालेलो आहे. आता यातून सुटण्याचा मार्ग मला काही सापडत नाही, आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे, आणि शरणागतांना अभय देणारे आपण आहात, म्हणून मी तुमच्या चरणी नतमस्तक झालेलो आहे. कारण हे शूद्र विषय जे आहेत ते कसे आहेत, तर की मी लहान भागवण्यासाठी तिथे गेलो, आणि हे विषय असे होते की त्या विषयाच्या प्रेमापोटी मी त्या विहिरीतच ढकलल्या गेलो, किंवा मी त्या प्रेमापोटी विहिरीत पडलो. आता मग मला काळसर्पाने मला दंश केला, काळरूपी सर्प, की जो क्षणाक्षणाने काळ बदलत आहे, आणि पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस करता करता 25, 50, 75 वाढदिवस चालू आहेत. आता वाढदिवस हा शब्द वाढ असं म्हणण्यासाठी पण लायकीचा नाही, असं आपलं वय झालेलं आहे. तेव्हा आता वाढदिवस नाही, तो आता क्षय दिवस, आता हळूहळू कमी होण्याचा दिवस जवळ येत आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी उत्तर देतात की आदात शत्रू या युधिष्ठिराने सुद्धा असेच प्रश्न विचारलेले होते भीष्मांना, भीष्मदेवांना. इत्थम एतत् पुरा राजा भीष्मं धर्ममृतां वरम, भृतां वरम. धर्माचे सगळ्यात मोठे जाणकारे असणारे भीष्म पितामह, त्यांना युधिष्ठिराने प्रश्न विचारले. केव्हा? निवृत्ते भारते युद्धे, महाभारताचं युद्ध संपल्यानंतर सगळे नातेवाईक ज्यांना मी कसा मारू अर्जुन म्हणत होता, ते सगळे मृत्यूला पावल्यानंतर निवृत्ते भारते युद्धे सुरन धन विबलहा, आणि त्यांना प्रश्न विचारला. संसारामध्ये या सगळे शोकविवळ झाला, आणि तेव्हा त्याने जो प्रश्न विचारला मोक्षाच्या साधनेसंबंधी प्रश्न विचारला होता.
कोणी? धर्मराजाने, भीष्माना. आता भीष्माच्या तोंडून ऐकलेले जे धर्म आहेत, कारण भगवान त्या ठिकाणी तिथे उपस्थित होते, भगवान श्रीकृष्ण. आता भीष्माने जे सांगितले, धर्माची लक्षणं सांगितले, तेच मी तुला सांगतो. आता हे लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मी तुला सांगतो असं नाही, भीष्माने जे सांगितलं तेच मी तुला सांगतो. ज्ञान वैराग्य विज्ञान श्रद्धा भक्ती उपप्रमितान. ज्ञान वैराग्य विज्ञान श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असं ते भीष्मांचं जे बोलणं होतं ते मी तुला सांगतो. आता त्यामध्ये आता पुढे नवे एकादश पंचत्रीन भावान भूतेषु येन वै. खूप मोठा असा हा म्हणजे अर्थपूर्ण असा समास आहे. पूर्ण 11वा स्कंद तसा आहे की ज्या ज्ञानाने, आता 28 गोष्टींची या ठिकाणी चर्चा आहे एका श्लोकामध्ये. ज्या ज्ञानाने म्हणजे कोणतं ज्ञान? प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 9 गोष्टींबद्दलचं ज्ञान आपल्याला होतं. त्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. एकादशी लक्षात घ्या. एकादशी म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, हे 11. त्यानंतर पंचमहाभूते आणि त्रिगुण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सत्व, रज, तम, असं या सगळ्यांची जर बेरीज केली 9, 11 आणि 8 तर 28 येते. म्हणून ही 28 तत्त्वे आहेत आणि या 28 तत्त्वांमध्येच या सगळ्या सृष्टीचं कार्य जे आहे ते होत असतं. त्या सर्वांमध्ये, प्रत्येक तत्त्वामध्ये एकच परमात्मा व्यापून आहे आणि हे ज्याला समजलं त्यालाच परोक्ष ज्ञान असं म्हणतात. हे माझे निश्चित मत आहे. तज्ज्ञानम मम निश्चितम, म्हणजे निश्चित माझं मत हेच आहे. आता एक एक गोष्टी समजावून सांगतात. ही 28 तत्त्वे न पाहता त्यात असलेलं परमतत्व जो आहे त्याचा अनुभव घेणं म्हणजे साक्षात्कार, त्याला विज्ञान असं म्हणतात. आणि त्याच तत्त्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती झाली, स्थिती झाली आणि लयसुद्धा होतात, हे सुद्धा जाणावं. आणि मग आता एक एक प्रश्न या ठिकाणी येतात की आदावंतेच मध्येच सृज्यात सृज्यम यदन वियात पुनस्तत् प्रतिसंक्रामे यदिच्छेत तदैव सत. परमतत्वाचा सुरुवातीला आणि शेवटी तेच असतं आणि मध्येच फक्त मायाजाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तीहीन. संप्रदायाची लक्षणं म्हणून खूप मोठं प्रकरण समर्थाने लिहिलेलं आहे, श्री संप्रदायाची लक्षणं. त्याबद्दल ते जवळपास 20 लेख रामदासी मासिकामध्ये आहेत माझे आलेले, ते आपण पाहावेत. आणि प्रत्येक गुणोदय 20 गुण जे संप्रदायाची लक्षणे म्हणून सांगितले ती प्रत्येकाच्या ठिकाणी ज्यांना नेतृत्व करायचे त्यांच्या ठिकाणी असलेच पाहिजेत. मग तो LICचा एजंट असेल, तो एखाद्या ब्रँचचा मॅनेजर असेल, तो एखाद्या समाजाचं नेतृत्व करत असेल, ज्या ठिकाणी नेतृत्व आहे, समाज काय आपल्या पॉलिटिकल भाषेमध्ये जे जे नेतृत्व करतात, या विभागाचं मी नेतृत्व करतो, या तालुक्याचा मी आमदार आहे, खासदार आहे, हे जे मी आहे ना, त्यांनी हे सगळं अवश्य वाचलं पाहिजे. ते गुण त्यांच्या ठिकाणी असले पाहिजेत. आता या ठिकाणी सांगतात की परमात्मा तत्त्वाच्या सुरुवातीला आणि शेवटी मीच आहे. सगळ्या कार्यांमधून जे काही प्रतीत होतं ते सुद्धा मीच आहे आणि प्रलयकाली जे जे उत्पन्न झालं ते सगळं ज्यामध्ये विलीन होतं ते सुद्धा मीच आहे. अहमेवासमेवाग्रे, आणि माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. आता 4 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. एखादं तत्त्वज्ञानं सांगितलं की ते प्रमाण म्हणजे खरं आहे की नाही यासाठी काय वेद आहेत, प्रत्यक्ष आहे, इतिहास आहे आणि अनुमान, असे 4 असतात प्रमाण. वेद प्रमाण म्हणजे वेदाने सांगितलं त्याप्रमाणे असेल तर हे वेदाने प्रमाणित केलेलं आहे. प्रमाण म्हणजे सर्टिफिकेट, ऑथेंटिकेटेड वेदांचं असेल. किंवा प्रत्यक्ष प्रमाण, सूर्य उगवल्यावर प्रकाश पसरतो, प्रत्यक्ष प्रमाण रोज आपण पाहतो, त्यामुळे त्याला काही पुन्हा तर्क करायची गरज नाही. असं असतं का? मला तर माहीतच नव्हतं, मी कधी पाहिलंच नाही, असा म्हणणारा वेडा ठरतो. आता इतिहास याचा अर्थ इतिहास आणि पुराण. आता इतिहासामध्ये 2 शब्द येतात, एक म्हणजे महाभारत आणि दुसरं म्हणजे रामायण. म्हणजे हे जे 2 ग्रंथ आहेत त्याला इतिहास म्हणतं. आणि अनुमान म्हणजे रामायण आणि महाभारताचा आधार घेऊन जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं तात्पर्य शोधायचं असेल आणि त्यामध्ये जर तो उल्लेख असेल तो आपण प्रमाण मानला पाहिजे. आणि शेवटी येतात अनुमान. अनुमान म्हणजे मला असं वाटतं, ज्या ठिकाणी आपण म्हणतो यत्र धूम्रः तत्र वह्निः,
ज्या अर्थी तिथे दूर दिसत आहे त्या अर्थी त्या ठिकाणी आग पण असेल आणि त्या ठिकाणी कोणीतरी राहत पण असेल. दुरून काहीतरी उजेड दिसतो, मग त्या ठिकाणी वस्ती असेल. मग वस्ती असेल तर त्या ठिकाणी पाणी असेल, नदी असेल, विहीर तरी असेल, किमान आपल्याला प्यायला पाणी तरी मिळेल. हे सगळं अनुमान आहे. मग असे प्रमाण आहेत. आता या चारही प्रमाणांनी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही. आता हे चारही प्रमाण जरी घेतले तरी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही. म्हणून विवेकी पुरुषाने भेदबुद्धीचा त्याग करावा. भेदबुद्धी म्हणजे मी आणि तू यातलं जे वेगळेपण आहे ती म्हणजे भेदबुद्धी. ज्ञान आणि अज्ञान, भेदबुद्धी, सकाळ, संध्याकाळ, दुपार हे जे आहे हे सगळं भेद पण आहेत ते. त्याचा अनुभव आपण घेतो. पण त्या ठिकाणी विवेकाचा वापर आपण केला पाहिजे. कर्मणाम परिणाम इत्वाद विरिंचाद अमंगलम विपश्चिन नश्वरम पश्येत द्रष्टमपि दृष्टवत. आता जे भोग नाशवान आहेत, भोग आहेत आणि ते भोग म्हणजे ते आपण भोगतो. याचा अर्थ समोर ताट आहे आणि आपण ते जेवायला बसलो, त्या प्रत्येकाची चव आपण घेतो, म्हणजे आपण ते भोगत असतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. पण ते भोग घेणारा मी नाही. माझ्यामध्ये असणारं भगवंताचं तत्त्व आहे, ते या सगळ्याचा भोग घेत आहेत. ते फक्त या शरीराकडून ते गोड आहे की आंबट आहे हे कळतं म्हणून या शरीराचं महत्त्व आहे. अन्यथा या शरीराचं काहीही महत्त्व नाही. कारण यातनं जे आत्मतत्व निघून गेलं, मग ते गोड असो का भयंकर तिखट असो त्याचा काही परिणाम शरीरावर होणार नाही. म्हणून सर्व अमंगले दुःखदायी आणि नाशवान आहेत हे लक्षात आलं पाहिजे. पण हे कोणाच्या लक्षात येतं? जो विवेकी असेल. म्हणून विवेकाची ऐसी हे विवेकाची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. आता उद्धवाला सांगतात, भक्तियोगाचे स्वरूप मी तुला सगळं सांगितलं, स्पष्ट करून सांगितलं. आणि कारण तुला खूप आवड आहे या भक्तियोगाची म्हणून मी तुला सांगितलं. आता पुन्हा एकदा मी तुला भक्ती प्राप्त होण्याचे साधनं सांगतो. ती भक्ती कशाने प्राप्त होते हे तुला सांगतो. आता या ठिकाणी एक येतं की भक्तियोग पुरोवोक्तव. पुरो म्हणजे पूर्वीच मी भक्तियोग सांगितलेला आहे. प्रियमाणाय ते अनघा. प्रियमाण ते अनघा. आणि त्याच्यामुळे काय होतं, किती भक्ती प्राप्त झाल्याचे श्रेष्ठ साधन जे ते मी तुला सांगतो. पुनश्च कथयिष्यामी. पुन्हा एकदा मी तुला सांगतो. श्रद्धामृतकथायां मे शाश्वत मद अनुकीर्तनम. माझ्या अमृतमय अशा कथांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवावी. भक्ती कशाने प्राप्त होते तर माझ्या कथांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवावी. नेहमी माझ्या गुणांचेच आणि नामाचे संकीर्तन करावे. त्यानंतर माझी पूजा करण्यात अत्यंत निष्ठा असावी. नेहमी उदाहरण देतो, बरेचदा ऐकलं आहे म्हणून मुद्दाम सांगतो की पूजा एकदा करून टाकतो आणि मग नंतर आरामात आपण फराळ करूया. करून टाकतो, संध्या करून टाकतो, हे करून टाकतो जे आहे ना हे फार धोकादायक. करून टाकतो म्हणजे तिथे काही कोणी तुम्हाला रागवणार आहे का? पण तुम्ही जे केलेलं कर्म आहे त्याचं फळ जर तुम्हाला चांगलं प्राप्त व्हायचं असेल तर श्रद्धायुक्त अंतःकरणाने ते केलं पाहिजे. मग किती वेळ लागो काहीही हो. कोसळून पडो हे आकाश आणिकाची आस न पाहू. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, दृढ विश्वास असला पाहिजे. आणि नंतर माझ्या स्तोत्राद्वारे माझी स्तुती करावी. अनेक स्तोत्र आहेत आपल्याकडे. त्या सगळ्या स्तोत्रांचं प्रयोजन काय आहे? त्या स्तोत्रांच्या पठणाने, जसं विष्णू सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम म्हणत गेल्याने आपल्या श्वासावर नियंत्रण येतं. काल आपण जो उल्लेख केला, श्री वरदानंद भारती यांचे एक शिष्य होते, पंजाबी होते ते. त्यांनी प्रश्न विचारला त्यांना की गुरुजी, तुम्ही एवढं सगळं जे प्रत्यक्ष तुम्हाला वरदनारायणाचं दर्शन झालं, हे सगळं तुम्ही काय केलं आणि कशामुळे तुम्हाला दर्शन झालं? ते म्हणतात, मी काहीच नाही केलं, मला काही येतही ना. आणि आपल्याला जर विचारतं आपण काय केलं का, काय केलं तुम्ही नोकरीमध्ये, तर आपण 3 तास सांगत बसतो. ते म्हणतात मी काहीच नाही केलं. माझे गुरु वामन शास्त्री इस्लामपूरकर, खूप त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं आहे. आणि त्यांच्यानंतर माझे गुरु म्हणजे शिर्डीचे साईबाबा. आता त्यांनी मला जे सत्य सांगितलं की फक्त तू दासगणू महाराज आणि शिर्डीचे साईबाबा, दासगणू महाराजांचे गुरु म्हणजे वामन शास्त्री इस्लामपूर, यांनी मला सांगितलं तू फक्त विष्णू सहस्रनाम म्हणत जा. विष्णू सहस्रनामाचा एक एक श्लोक म्हणत असताना पूर्ण आपले श्वास जे आहे, प्राणायाम जो आहे तो प्राणायाम सहजगत्या होतो.
तर तसं माझ्या स्तोत्राद्वारे माझी स्तुती करावी. त्यानंतर म्हणतात, माझ्या सेवेमध्ये आदर ठेवा. आदर सर्व परिचर्यायाम सर्वांगरील अभिवंदनम. आणि मला साष्टांग नमस्कार करावा. साष्टांग म्हणजे सर्व अंगाने. आमचा एक मित्र होता, छान आहे तो, चांगला शाळेमधला होता. आमचे एक गुरुजी होते, गोसावी गुरुजी. आणि जसे गुरुजी होते पूर्वीच्या काळातले तशाच प्रकारचे ते होते. डोक्यावर पांढरा फेटा, पांढरा सदरा, खाली धोतर आणि गळ्याला सगळं त्रिपुंड वगैरे सगळं होतं. आणि शाळेमध्ये ते आम्हाला मराठी शिकवायचे. ते दिसले की हा आमचा चंडीदास जो होता तो लगेच पळत जायचा आणि त्यांच्या हातातली पिशवी घेऊन यायचा. आता त्यांच्याबद्दल त्यांचं एक होतं, कडक होते ते, संस्कृतचे जाणकार होते आणि खूप मोठं त्यांचं कार्य आहे मराठवाड्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरामध्ये. ते त्यांना राग यायचा काही त्यांना दोन्ही हाताने उभं राहून नमस्कार केला की त्यांना संताप यायचा. ते पाठीत मारत होते आणि त्यांनी मारल्यानंतर 3-4 दिवस पाठ दुखायचे. आता हा आमचा चंडीदास ते दिसल्याबरोबर जाऊन त्यांना आधी साष्टांग नमस्कार करायचा. आता याला सवय पहिल्यापासून पांढरे कपडे घालायचे. आता जमिनीमध्ये पांढरे कपडे घालून पडल्यानंतर सगळे ते धूळ लागणार. पण त्या कशाचीही पर्वा न करता सद्गुरूंना जे आवडतं तेच शिष्याने केलं पाहिजे, या नयाने तो वागत होता. साष्टांग नमस्कार घातला. माझ्या भक्तांची पूजा विशेषत्वाने करावी. आता माझे भक्त काय, भगवंताचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. हे सगळे अवतार जे आहेत ते पूर्वी झाले, आजही आहेत आणि पुढे पण होणार आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून माझी पूजा आपण करतो, हा भाव अखंड ठेवा. गुरुपौर्णिमेचा जो उत्सव आहे तो तोच आहे. आपल्या सगळ्यांचे गुरु जरी वेगवेगळे असले तरी तो माझा नमस्कार त्या व्यासांच्यापर्यंत, महर्षी व्यासांच्यापर्यंत जाऊन पोचतो. कारण व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. त्यांच्याशिवाय या जगात कुठलंही ज्ञान कुठूनही आलेलं नाही. जे त्यामध्ये नाही, जे महाभारती नाही ते कुठेही नाही. आणि जे महाभारतात आहे तेच वेगवेगळ्या रूपामध्ये सगळीकडे प्रगट होत आहे. मग म्हणतात, आपले सर्व व्यवहार जे रोजचा दैनंदिन व्यवहार आहे, मदर्थे चेष्टा च वचसा मदगुडे रणम. सर्व व्यवहार हे जे आहेत ते माझ्यासाठीच करावेत. आम्ही एका गावात गेलो होतो, कोणतं तरी मेहकरला जाताना एका ठिकाणी थांबलो होतो. आमचे जे गुरुजी आहेत त्यांच्याबरोबर गेलो. त्यांच्या सासऱ्याचं घर होतं. ते काही विचारलं की ते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता चहा वगैरे काही नको, बरं रामकृष्ण हरी. बरं आम्ही निघतो, बरं रामकृष्ण हरी. ते रामकृष्ण हरीशिवाय दुसरा शब्दच नव्हता त्यांच्याकडे. तसं प्रत्येक व्यवहार ते माझ्यासाठीच करावेत. आणि मग म्हणतात, वाणीने माझ्याच गुणांचे कीर्तन करावे. वाणी गुणान कथने श्रवणो कथाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पदयोर्नः स्मृतियां शिरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टी ही सततम दर्शनेस्तु भक्तूनाम. भागवतामध्येच हा श्लोक आहे की आमचं सगळं कल्याण जे आहे ते यामुळेच होणार आहे की जर आम्ही वाणी गुणानुकथने आणि श्रवणो कथाम. श्रवण कशाचं करायचं, भगवंताच्या कथा. वाणी काय, की भगवंताच्या गुणाचं वर्णन करणं, यासाठीच वाणी. आणि असं जो करतो तो सगळ्या कामना सोडून मला येऊन प्राप्त होतो. मयी अर्पणच मनसः सर्व काम विवर्जनम. अशा खूप गोष्टी या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहे. पुढे म्हणतात की जे लोक या धर्माचे पालन करतात आणि मला समर्पित होतात, प्रपन्न होतात, त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो. आणि एकदा भक्तीचा उदय झाला की आता त्याचं लक्षण काय, की यदा आत्मन्यर्पितं चित्तं शांतं सत्वोपब्रंहितं धर्मध्यानं सवैराग्यम ऐश्वर्यम चाभिपद्यते. एकदा चित्तामध्ये सत्वगुणाची वृद्धी झाली, भक्तीचा उदय झाला, सत्वगुण वाढीस लागतात. तमोगुण आणि रजोगुण हळूहळू कमी होत झालं आणि मग तो जीव शांत होतो आणि आत्मचिंतनामध्ये सदा निमग्न राहतो. आता ते आत्मचिंतन संतांच्या सहवासामध्ये, संतांचे प्रवास वर्णन जे आपण वाचलं तर हे सगळं आपल्याला सहजपणे लक्षात येतं. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे त्याला आपोआप प्राप्त होतं. आणि तेच मन याच्या उलट यदर्पितं तद्विकल्पैहि इंद्रिये परिधावती. तेच मन जेव्हा मिथ्या प्रपंचामध्ये इंद्रियासह भरकटू लागले तेव्हा आपलं चित्त जे आत्तापर्यंत सत्वगुणाचं होतं ते रजोगुणाचं बनतं
आणि नश्वर विषयामध्ये आपलं मन गुंतून राहतं. म्हणजे नेमकी परिस्थिती सत्वगुणामध्ये जशी आहे त्याच्या उलट या रजोगुण आणि तमोगुणाच्या आश्रयाने होते. आणि मग सांगतात की धर्म, ज्ञान, ऐश्वर म्हणजे काय ते आपल्याला सांगतात पुढच्या श्लोकामध्ये. आता या ठिकाणी विचारलं की ज्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे काय एका वाक्यात सांगायचं तर ज्यामध्ये माझी भक्ती उत्पन्न होते तो धर्म, ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा, परब्रह्म आणि जो आत्मा जो माझ्यामध्ये आहे आणि जो परमात्म्याचं स्वरूप आहे ते या दोघांमध्ये एकतेचा साक्षात्कार होतो. ते झालं तर त्याला काय म्हणतात, त्याला ज्ञान असं म्हणतात. आपण पाहिलं दासबोधामध्ये अनेक समास असे आहेत. ते ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना धातूंची परीक्षा, नाना वृक्षांची परीक्षा म्हणजे ज्ञान नव्हे, ज्ञान नव्हे असं सांगतात. आणि मग शेवटी ऐक ज्ञानाचे लक्षणं. आणि मग आता वैराग्य. आता भक्ती एकदा उत्पन्न झाली की मग माणसामध्ये विषयापासून अलिप्त राहणं. वैराग्य याचा अर्थ काय, विषयांपासून अलिप्त राहणं म्हणजे वैराग्य. खूप सोप्या व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि अणिमादी सिद्धी म्हणजे ऐश्वर, आणि हे सहजपणे प्राप्त होतं. आता उद्धवाने अनेक प्रश्न याच्या पुढे पण विचारले. जवळपास मी मोजले तर 12 प्रश्न या ठिकाणी विचारले 3-4 श्लोकांमध्ये. किम दानम, किम तप, शौर्यम, किम सत्यम वृतम उच्यते, कस्त्याग, किम धनम, चेष्टम, को यज्ञ, काच दक्षिणा. प्रत्येक शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, तितिक्षा म्हणजे काय, धैर्य म्हणजे काय, त्याच्यानंतर धन, यज्ञ, दक्षिणा म्हणजे काय, त्यानंतर माणसाचं खरं बळ म्हणजे काय, खरं किम विद्या ही, खरं बळ काय, पुसहा किम स्वित बलम, श्रीमन भगो लाभश्च केशव. सन्मार्ग म्हणजे काय आणि कुमार्ग म्हणजे काय असा सुद्धा प्रश्न. कह पंडिता, कश्च मूर्खा, पंडित कोण आणि मूर्ख कोण, कह पंथा, उत्पथश्च कहा. म्हणजे सन्मार्ग कोण, पंथ म्हणजे सन्मार्ग, आणि उत्पथश्च, उत्पथ म्हणजे कुमार्ग, तो कोणता, कस स्वर्गो, नरकहा का, स्वर्ग कोणता, नरक कोणता, असे अनेक प्रकारचे प्रश्न, 28 प्रश्न या ठिकाणी उद्धवाने विचारले. आता उद्धवांना याचं उत्तर माहीत नव्हतं असं नाही, उद्धवांना हे सगळं माहीत होतं, पण भगवंताच्या मुखाने आपलं श्रवण घडावं आणि जेणेकरून आजपर्यंत आपल्याकडून याचा अभ्यास व्हावा. श्रीमद दासबोध असेल, कुठलाही ग्रंथ असेल, भागवत असेल, या सगळ्यांमध्ये म्हणजे लोकांचा परोपकार जो आहे तो परोपकार हा उद्देश ठेवून असे सगळे प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा भगवंत याला आता उत्तर देतात, त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतात. श्री भगवान वाच. आता हे उत्तर म्हणजे गीतेचा 16वा अध्याय थोड्या काही अंशाने. अहिंसा सत्यमस्तेय, असंगो ह्रीर संचय, आस्तिक्यम ब्रह्मचर्यंच, मौनम स्थैर्यम क्षमा अभयम. अहिंसा, सत्य, आस्तेय म्हणजे चोरी न करणे, आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय, याला काय म्हणतात, याला यम असं म्हणतात. यम आणि नियम असे दोन्ही. आता 12 नियम विचारलेत. नियम म्हणजे काय, शौचम जपस्तमो होमः श्रद्धा आतिथ्यम मदर्चनम. अंतर्शुद्धी, बहिशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथींची सेवा, पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरुसेवा, हे सगळे नियम आहेत. आता नियमाने वागायचं म्हणजे जप केला पाहिजे, तप केलं पाहिजे, हवन केलं पाहिजे, श्रद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे, अतिथींची आपण सेवा केली पाहिजे. अतिथी सेवा म्हटलं की भगवान श्रीधर स्वामींचं जे चरित्र आहे ते जरूर वाचावं. अतिथींची सेवा कशी करावी त्याचं एक आदर्श उदाहरण भगवान श्रीधर स्वामींनी त्यांच्या चरित्रातून आपल्याला दाखवून दिलं आहे. तीर्थयात्रा कशा कराव्यात, परोपकार म्हणजे काय, पाप ते परपीडा, पुण्य पर उपकार, अगदी थोडक्यामध्ये. आणि संतोष म्हणजे समाधान, हे समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते दुःख होते वियोग. समाधान कसं, साधूंच्या संगतीत असल्यानंतरच खरं समाधान आहे, आणि नसलं तर मग मात्र असमाधानी वृत्ती होते. आता पुढे सांगतात, माझ्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर करणे, शमो मननिष्ठता, बुद्धेर दम इंद्रिय संयम. शम, दम, तितिक्षा आणि धैर्य याची व्याख्या सांगतात. शम म्हणजे काय,
की बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करणे म्हणजे शम, आणि इंद्रियांचा संयम म्हणजे इंद्रियांवर आपलं नियंत्रण ठेवणं, याला दम असं म्हणतात. आता दुःख सहन करणं, की अनेक सत्कर्म करायला गेलं की अनेक प्रकारचे संकटं येतात आणि ते माणसाला सहन करावे लागतात. त्यामध्येच सोनं जे आहे ते अग्नीमुळे जसं उजाळून निघतं, तसं साधक जो आहे तो उजाळून निघतो. त्याला म्हणायचं तितिक्षा. तितिक्षा म्हणजे आपल्या मार्गापासून कधीही आपण ढळणार नाही, अशा प्रकारचा दृढनिश्चय पाहिजे. आणि मग काय दुःख पदरी येईल ते सगळं सहन करणं, याला तितिक्षा म्हणतात. आता धैर्य म्हणजे काय ते सांगितलं. जिव्होपस्थ जयो धृती. जिव्हा आणि उपस्थ म्हणजे जीभ आणि जरिनेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणे म्हणजे धैर्य. आता दान म्हणजे काय, की सर्वांना अभय देणं हेच खरं दान आहे. अशा खूप गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. आता माझे ऐश्वर्य काय, भगवंताचं ऐश्वर्य म्हणजे काय, भग आहे, आणि माझी भक्ती हाच उत्तम लाभ आहे. अयम लाभही परमो, अयम लाभही परमो, कारण माझा लाभ हेच सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यातील भेद नाहीसा होता, त्याला विज्ञान असं म्हणतात. मग असे आपण पाहिलं विज्ञान विद्या म्हणजे काय. आणि लज्जा म्हणजे एखादी गोष्ट धर्माच्या विरुद्ध करत असताना ती होऊन जाते, आणि जेव्हा आपण आपलं आत्मपरीक्षण करतो तेव्हा आपल्याला स्वतःची घृणा वाटायला लागते. माझ्या हे कसं नाही लक्षात आलं, मी त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं आणि मी चुकलो. आणि हे चुकल्यानंतर काय गती होते ते अशा अनेक उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही सगळी उदाहरणं गंधर्वांची आहेत. नारद महर्षी आले, पण हे गंधर्व आपल्याच पत्नींबरोबर रममाण होते, कुठे तलावामध्ये पोहत होते, आणि ते नारद आल्यानंतर त्यांचं स्वागत करणंसुद्धा त्यांना मनात आलं नाही. नारदाने शाप दिला, जे येणारे अतिथी आहेत त्यांनी शाप दिला, आणि त्या शापामुळे अनेक प्रकारच्या योनी त्यांना भोगाव्या लागल्या. आणि मग हे म्हणतात, मग पुढे म्हणतात, आता मधुर भाषणाला महात्म्याने ऋत असं म्हटलं. ऋत काय, वृत्तंत सत्यम. त्यानंतर धन, यज्ञ, दक्षिणा आणि बळ हे सुद्धा सांगितलं. आता निरपेक्षता म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणे, हा जो गुण आहे त्याला श्री असं म्हटलेलं आहे. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाणं हे खरं सुख आहे. त्याच्या अलीकडचा विचार म्हणजे सुख आपण घेतलं तर त्या सुखाबरोबर दुःख हे सुद्धा पदरी येतं. पण खरं सुख आहे, निर्भय सुख आहे, ते सुख त्याच ठिकाणी आहे. त्याला म्हणतात सोलीव सुख. सोलीव सुख नावाचं प्रकरण जे आहे समर्थांचं, ते जरूर वाचा. कल्याण स्वामी आणि समर्थांच्या संबोधनातून आले. त्याच्या बंधन आणि मोक्षाचे तत्त्व जाणणे म्हणजे खरं पांडित्य आहे. बाकी सगळं पांडित्य जे माझे सगळे बडबड आहे, हे सगळं पांडित्य म्हणजे नुसती बडबड आहे. पण बंधन आणि मोक्ष याचं स्वरूप जाणणं, ते तत्त्व जाणणं म्हणजे मोक्ष आहे. पुढे म्हणतात मूर्ख, त्याच्यानंतर मार्ग, कुमार्ग आणि स्वर्ग म्हणजे काय. शरीर इत्यादींना मी म्हणणारा म्हणजे मूर्ख. शरीराला प्राधान्य देणं, मी आणि माझे, हे जे त्याला जो महत्त्व देतो तो या शरीराच्या मध्ये अडकलेला असतो, तो बंधनामध्ये आहे. आणि जो माझी प्राप्ती करून देतो तो खरा मार्ग. आणि चित्ताची बहिर्मुखता म्हणजे कुमार्ग. बहिर्मुख चित्त म्हणजे कुमार्ग, म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे जे 4 समास आहेत, त्यामधला बद्ध हा जो समास आहे तो म्हणजे हा चित्ताची बहिर्मुखता दाखवणारा आहे. आणि सत्वगुणाची वृद्धी म्हणजे स्वर्ग, त्याला स्वर्ग म्हणायचं. आणि तमोगुणाची वृद्धी असेल तर तो नरक आहे. तमोगुणे अधोगती पावती प्राणी. अधोगती, अधो म्हणजे खाली, आणि ऊर्ध्वं गच्छन्ते सत्त्वस्था. ऊर्ध्व म्हणजे वरचा बाजू, त्यामध्ये स्वर्ग आहेत, सगळे लोक आहेत. ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, हे सगळे जे सप्तलोक आहेत ते सगळे वरच्या बाजूला आहेत, आणि सप्तपाताळ जे ते खालच्या बाजूला आहे. आणि म्हणून तमोगुणाची वृद्धी म्हणजे नरकात जाणं आहे. आता बंधू कोण, बंधू म्हणजे आपण आता आपल्या नात्यामध्ये बंधू म्हणजे भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ वगैरे सगळे आले. पण बंधू कोण, खरा बंधू म्हणजे हा आपले गुरुच आहेत, आणि तो गुरु मी आहे, भगवंत सांगतात. हे मनुष्य शरीर हेच खरे घर आहे. आणि मग मनुष्य शरीर हे घर आहे,
आता हे कसं काय, तर मनुष्य शरीराबद्दल आपण पूर्वी आख्यान ऐकलं, पुरंजन आणि अविज्ञात. पुरंजन नवद्वारे पुरे देही, 9 दार असणारं हे शरीर जे आहे तेच आपलं घर आहे. नरकस्तम उन्नाहो बंधुर्गुरुरहं सखे गृहं शरीरं मानुष्यम गुणाढ्यो ह्याढ्य उच्चते. आता दरिद्री कोण आहे? जो नेहमी असंतुष्ट असतो तो दरिद्री. असंतोष म्हणजे संतोष नाही, समाधान नाही, तो दरिद्री. कारण दरिद्री काय आहे, त्याचं लक्षण काय, तो दुसऱ्याकडून नेहमी मागत असतो, तो दरिद्री. पण जो श्रीमंत असतो तो दुसऱ्याला मागणारच नाही, तो आपलं स्वस्त आपल्या ठिकाणीच बसून राहतो. ज्याने इंद्रिया ताब्यात नाही ज्याच्या, त्याला म्हणतो कृपण. अशा प्रकारचे अनेक गोष्टी या अध्यायामध्ये दिलेल्या आहेत. आता पुढे अजून 2 गोष्टी आहेत. एतत् उद्धवते प्रश्नाः सर्वे साधू निरूपिताः. उद्धवा, तू जेवढे प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुला दिली आहेत. गुण आणि दोषांची वेगवेगळी लक्षणं सांगितले. कुमार्ग काय ते पण मी सांगितलं, सन्मार्ग काय ते पण सांगितलं, चांगलं काय आणि वाईट काय हे सांगितलं, कोणती संगत चांगली कोणती वाईट हे सुद्धा मी सांगितलं, धर्माचं लक्षणं सांगितलं. आणि सगळं सांगताना त्याप्रमाणे आचरण हे त्याचं महत्त्व मी तुला सांगितलं. सगळ्याचा सारांश एकच आहे की सगळ्यात मोठा दोष कोणता आणि सगळ्यात मोठा गुण कोणता हे आता सांगतात. गुणदोष दृशीर दोषो गुणस्तु भयवर्जित. गुण आणि दोष यांना पाहत बसणे, लोकांचे गुण पाहणे, लोकांचे दोष पाहणे हाच सर्वात मोठा दोष आहे. आणि त्याच्या उलट गुणदोषाकडे दृष्टी न देणे हाच मोठा गुण आहे. कारण गुण आणि दोष, स्वामी विवेकानंद म्हणतात की या जगामध्ये जेवढी माणसं माझ्या संपर्कात आहेत, मला जे दिसतात, त्या सगळ्यांकडे हे 3ही गुण आहेत. सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. पण त्याच्याकडे रजोगुण आणि तमोगुणाकडे थोडंसं डोळेझाक केली, त्याच्यातला सत्वगुण जर आपण पाहिला तो चांगल्या कामासाठी आपल्याला उपयोगाचा येऊ शकतो. ज्याच्याकडे रजोगुण आहे तोसुद्धा माझ्या उपयोगाचा आहे. कारण त्या रजोगुणामध्ये नेतृत्व करायचं जे आहे तो गुण त्याच्याजवळ आहे. त्यामुळे ज्याच्याकडे जो गुण आहे त्याचा उपयोग मी माझ्या सिद्धीच्या प्राप्तीसाठी मी करून घेईन. समाजाला खरं नेतृत्व द्यायचं असेल तर अशा चांगल्या चांगल्या गुणांची पारख असली पाहिजे. आणि मग गुणदोषांकडे दृष्टी न देता जो पाहतो त्याला तो मोठा गुण आहे. आणि मग सकळ अवगुणांमध्ये अवगुण समर्थ सांगतात. पुलाचा अवगुण वाटतो गुण. आता हे समर्थ आपल्याला पुन्हा एक शिक्षण मारतात आपल्यासाठी. सगळे अवगुण सांगून झाले. आता सगळ्या अवगुणांमधला अवगुण काय असेल, तो माझाचे अवगुण वाटतो गुण. म्हणजे माझ्या संदर्भात अवगुण असेल तर तो मात्र गुण आहे, पण दुसऱ्याच्या संदर्भामध्ये असणारा गुण आहे. त्यामध्ये सुद्धा अवगुण शोधायची बुद्धी जी माणसाला असते ती योग्य नाही. आणि म्हणून सगळ्यांचं परीक्षण करावं. पण सगळे भगवंताचंच आहेत, अवतारच आहेत. आणि मी आणि माझ्याशिवाय जेवढं काही मला दिसतं त्यामध्ये भगवंत वेगवेगळ्या रूपाने प्रतीत होत आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि ते येणं म्हणजे खरी माझी प्राप्ती आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 19 श्रीकृष्णार्पणमस्तु. पुढचा अध्यायसुद्धा असाच आहे. 20वा अध्याय ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. म्हणजे गीतेतले 3ही अध्याय या ठिकाणी एकत्र आले. ज्ञान, कर्म आणि भक्तियोग. तो आता पुढच्या आठवड्यात आपण पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता
आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. गमते अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा प्राणचे कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथई वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय.